तर आज करूया भरलेलो बांगडो, फ्रेश मस्तपैकी भरलेलो बांगडो। तर मित्रांनो 2 कांदे पहिले मस्तपैकी भाजून घेऊया। तो मसाला तयार करूसाठी ते 2 कांदे पहिले भाजून घेऊ। तर पहिला जिरा, आमटान, लिंबू, हे बेडगी मिरसांगे, धणे, भाजलेलो कांदो, दालचिनी आणि मिरी, हळद, आलं आणि लसूण यांची पेस्ट करून घेऊ। तर ह्या सगळा मिक्सराक लावून अशी त्याची पेस्ट करून घेऊ। सेम अशी पेस्ट करून घ्या। तर असो बांगडो कापून घेऊ दोन्ही साईडून। बघा कसं कापलंय मी, बघा नीट कापून झाल्यावरती त्याच्यावर मीठ घाला, मग आपल्या घरातलो मसाला घाला आणि मग त्याच्यावरती थोडंसं आगळ घाला, चवीनुसार आगळ। आता या सगळा बरा त्यांना असा फासून घेऊ आहे। बघा कसा तर आपण मगाशी जर वाटप तयार केला तर बघा कसा असं दोन्ही साईडून त्यात भरून घेऊ आहे। बघा कसा भरतोय, बघा मी दोन्ही साईडून असं नीट भरून घ्या, कारण तो नीट भरला तरच तो भरू लागतो। आता दोन्ही साईडून बरा नीट भरून घ्या। नीट भरलात आता व्यवस्थित असा पॅक दाबून घ्या आणि साईडची रोजली तर साईड काढून टाका। ओके, बघा असे नीट 4 बांगडे व्यवस्थित भरून घेतले। आता त्यांना पीठ फासून घेऊ आहे। बघा कसा पीठ फासायचा। माका रवा आवडणार नाही म्हणून मी रवा लावू नये। ज्याका कोणाक रवा आवडतं तिने रवा लावू शकतात। माका पीठ आवडतं म्हणून मी तांदळाचा पीठ लावले। बघा कसा लावून घेतला। आता तापलेला त्याला सरळ करून घ्या। बघा दोन्ही साईडीन त्याला नीट भाजून घ्या असं परतो। बघा दोन्ही साईडीन नीट भाजून झाले की त्याला प्लेटीत काढा, वरती कोथिंबीर घाला आणि वरती मग मस्त लिंबू पिळा आणि खाया। बघा सेम असा खावा मस्त ना, जबरदस्त।